इतरांना आनंद देताना स्वतः आनंदी राहणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगळी असली तरी तुम्ही या सोप्या टिप्स फॉलो करून स्वतःला खुश ठेवू शकता. हाऊ टू बी हॅपी. आनंद ही अशी गोष्ट नाही की जी आपल्याला कोणावरही लादता येत नाही. आणि याच्या पलीकडे जाऊन आतून आनंदी राहण्यासाठी आपल्याला कोणावरही दबाव निर्माण करता येत नाही. आनंदाबद्दल बोलताना आनंदाचा अर्थ प्रत्येकासाठी भिन्न आणि वेगळा असू शकतो. मित्रांचा एक चांगला ग्रुप असेल, एक सपोर्टिव्ह कुटुंब असेल, एखाद्यासाठी स्वप्नातील नोकरी, हे सर्व आनंदाचे स्तोत्र असू शकतात. पण तुमच्या आयुष्यातील एका पैलूवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी तुम्ही सकारात्मक गोष्टींना स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला तर कोणतीही एक गोष्ट तुम्हाला निराश करू शकणार नाही. चला तर मित्रांनो, मग जाणून घेऊया स्वतःला आनंदी ठेवण्याचे उपाय. खरं हास्य. हसणं कोणाचाही दिवस बनवू शकतं. हे जगातील सर्वात सोपं काम आहे आणि सर्वात कठीण देखील आहे. वैज्ञानिकदृष्ट्या हसणं हे डोपामाइन नावाच्या फील-गुड हार्मोनच्या उत्सर्जनाशी देखील संबंधित आहे, जे तुम्हाला आनंदी करतं आणि तुमचा तणाव कमी करतं. नंबर 2, पुरेशी झोप घ्या. अपुरी झोप अनेक आरोग्य समस्यांशी निगडीत आहे. उदाहरणादाखल म्हणायचं असेल तर चिडचिडेपणा, खराब एकाग्रता, हृदयरोग, मधुमेह, लठ्ठपणा या सगळ्यांशी त्याचा संबंध आहे. आणि जर भावनिकदृष्ट्या आपल्याला मजबूत व्हायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा झोप एक महत्त्वाचं साधन आहे. आणि म्हणून प्रौढांनी दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप घेणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीराच्या निरोगी आणि चांगल्या कार्यासाठी, मन आणि शरीर शांत ठेवण्यासाठी आपल्याला झोपेची प्रचंड आवश्यकता आहे. रेग्युलर एक्सरसाइज, व्यायाम. तुम्ही व्यायाम करून तुमचा तणाव, चिंता आणि तुमच्या नैराश्याची लक्षणं कमी करू शकता. दैनंदिन वर्कआउट तुम्हाला शेपमध्ये सुद्धा ठेवतं आणि तुमचं मानसिक आरोग्य देखील वाढवतं. जर तुम्ही दररोज जिममध्ये जाऊ शकत नसाल तर मग तुम्ही नेहमी फिरायला गेलं पाहिजे. योगासनं किंवा ध्यान केलं पाहिजे किंवा 5 ते 10 मिनिटाचं स्ट्रेचिंग करणं हे सुद्धा तुम्ही यामध्ये निवडू शकता. मूड बूस्ट करणारे फूड्स. चांगल्या मूडसाठी काही पदार्थ खाणं फार महत्त्वाचं आहे. असंख्य अभ्यासकांनी पोषणाचा मानसिक आरोग्याशी संबंध जोडला आहे. आणि काही खाद्यपदार्थ तुम्हाला आनंदी राहण्यासाठी मदत करू शकतात. चहा, चॉकलेट यासारख्या गोष्टींचा त्याच्यामध्ये समावेश आहे. आणि याशिवाय तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थही खाऊ शकता. एकट्याने तुमची कंपनी एन्जॉय करा. हा एक वेगळा मुद्दा आहे. मित्र असणं किंवा एखाद्या ग्रुपचा भाग असणं आवश्यकच आहे. हे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी ओळख करून देतच तुम्हाला तुमच्याबद्दल बरंच काही शिकण्यासाठी मदतसुद्धा करतं आणि तुम्हाला आपलेपणाची भावना देखील देतं. तुमच्या मित्रांना नियमित भेटा. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि वेळोवेळी
करा. आणि या उपरही जर तुम्हाला एकट्याला शांत वाटत असेल तर हा देखील सर्वोत्तम पर्याय आहे. म्हणून स्वतःसाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे. तो वेळ आपण सगळ्यांनी दिला तर तुमचं आरोग्य आणि एकंदरीतच तुम्ही आनंदी राहण्यासाठी जे जे कराल ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे आणि ते आपल्या स्वतःच्या फायद्याचंही असणार.